नमस्कार सर्वांना. संरक्षणविषयक घडामोडींच्या अभ्यासाला आपण सुरुवात केली आहे. भाग 2 आपला संपलेला आहे. आजचा भाग 3 आहे. संरक्षणविषयक घडामोडींमध्ये आजच्या भागाचा जर आपण विचार केला तर हा शेवटचा भाग आहे. 3 भाग आपले याचे असतील, महत्त्वाचे 3 भाग. आणखी काही नवीन प्रश्न जर आपल्याला मिळाले तर मगच पुढचा भाग तयार होईल. आणि दुसरी गोष्ट, हा जो 3 भाग असणार आहे हे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, 1 जानेवारी ते 31 मार्च म्हणजे जानेवारी ते मार्च दरम्यानच्या या संरक्षणविषयक घडामोडी असणार आहेत. मग या संरक्षणविषयक घडामोडींना लगेच आपण सुरुवात करतो आजच्या भागाला. आजचा आपला पहिला मुद्दा, पहिला प्रश्न कोणता आहे पहा. भारतीय लष्कराकडून 2024 हे वर्ष काय म्हणून पाळलं जात आहे? महत्त्वाचं आहे. भारतीय लष्कराकडून 2024 वर्ष हे काय म्हणून पाळलं गेलं, 2023 हे वर्ष काय म्हणून पाळलं गेलं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी सुरुवातीला 2024चा आपण विचार करूयात की भारतीय लष्कराकडून 2024 हे वर्ष काय म्हणून पाळण्यात आलेलं आहे. तर हे वर्ष तंत्रज्ञान अभिशोषण वर्ष म्हणून पाळण्यात आलेलं आहे. तंत्रज्ञान अभिशोषण वर्ष. नवीन तंत्रज्ञानाचा आपण आपल्या लष्करामध्ये समावेश करतो आहे. नवीन तंत्रज्ञान साध्य करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. इयर ऑफ टेक्नॉलॉजी ॲब्सॉर्प्शन. इयर ऑफ टेक्नॉलॉजी ॲब्सॉर्प्शन आणि तंत्रज्ञान अभिशोषण वर्ष. भारतीय लष्कराकडून 2024 हे वर्ष काय म्हणून पाळलं जात आहे? तंत्रज्ञान अभिशोषण वर्ष म्हणून पाळलं जात आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. इयर ऑफ टेक्नॉलॉजी ॲब्सॉर्प्शन म्हणून पाळलं जात आहे. आता नवीन तंत्रज्ञानाचा लष्करामध्ये आपल्याला समावेश केला जातो आहे. आपण म्हणतोय 5व्या पिढीची आपण विमान आणण्याचा प्रयत्न आणतोय. स्टेल्थ तंत्रज्ञानानं तयार असलेलं अस्त्र, क्षेपणास्त्र आपण तयार केलं आहे. कारण अत्याधुनिक विमानांनी जर आपल्यावरती हल्ला केला तर स्टेल्थ तंत्रज्ञानानं ती विमानं आपल्याला पाडता येतील किंवा त्यांच्यावरती हल्ला करता येईल. तशा प्रकारे नवीन तंत्रज्ञान जगाच्या पाठीवर ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी आपण आणण्याचा प्रयत्न करतो. 2024 हे वर्ष भारतीय लष्कराकडून इयर ऑफ टेक्नॉलॉजी ॲब्सॉर्प्शन म्हणजेच तंत्रज्ञान अभिशोषण वर्ष म्हणून पाळलं जात आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतीय लष्करानं 2023 हे वर्ष काय म्हणून घोषित केलं होतं? म्हणजे 24चं आपण पाहिलं की तंत्रज्ञान अभिशोषण वर्ष म्हणून पाळलं गेलं, पण भारतीय लष्करानं 2023 हे वर्ष काय म्हणून पाळलं होतं? परिवर्तनाचं वर्ष. 2023 हे वर्ष काय म्हणून पाळलं होतं? परिवर्तनाचे वर्ष. परिवर्तनाचे वर्ष. इयर ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तनाचं वर्ष. भारतीय लष्करानं 2023 हे वर्ष काय म्हणून घोषित केलं होतं? तर इयर ऑफ ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परिवर्तनाचं वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. आणि 2024चा आपण विचार केला की काय म्हणून पाळलं जात आहे भारतीय लष्कराकडून 2024 हे वर्ष? तर तंत्रज्ञान अभिशोषण वर्ष म्हणून पाळलं जात आहे. ठीक आहे. 2 प्रश्न आपल्याला समजले. लष्करानं 2024 2023 हे वर्ष काय म्हणून पाळलं आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. 12 जानेवारी 2024 रोजी नव्या अद्ययावत आकाश NG क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठून करण्यात आली? आकाश NG, आकाश न्यू जनरेशन, या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठून करण्यात आलेली हे आपल्याला विचारलं. तर ओडिशाच्या चांदीपूर या ठिकाणी करण्यात आलेली आहे. चांदीपूर ओडिशा या ठिकाणावरून ही चाचणी करण्यात आलेली. आकाश न्यू जनरेशन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली आहे 12 जानेवारी 2024ला. कोठून झाली आहे? ओडिशामधील चांदीपूर इथल्या तळावरून झालेली. या क्षेपणास्त्राचा पल्ला किती आहे याचा जर तुम्ही विचार केला तर या क्षेपणास्त्राचा पल्ला 80 किलोमीटर आहे.
आपल्याला विचारतील की आकाश न्यू जनरेशन किंवा आकाश NG या क्षेपणास्त्राची नुकतीच यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला किती आहे? 80 किलोमीटरचा पल्ला आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण म्हटलं की कोठून चाचणी झाली तर ओडिशा राज्यामध्ये चांदीपूर तळावरून ही चाचणी झालेली आपल्याला आढळून येते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कोणते राज्य सरकार देशातील पहिलं पाणबुडी पर्यटन सुरू करणार आहे? कोणतं राज्य सरकार देशातील पहिलं पाणबुडी पर्यटन सुरू करणार आहे? आता हे पाणबुडी पर्यटन सुरू करणं, सुरुवातीला हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आला होता, परंतु नंतर हा प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेलेला आपल्याला दिसतो. सुरुवातीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे होणार होतं, पण पुढे ते गुजरातमध्ये गेले, द्वारका बेटापाशी हे केलेलं आहे. आपण पाहूयात आता याची माहिती. तर कोणतं राज्य सरकार देशातील पहिलं पाणबुडी पर्यटन सुरू करणार आहे? तर गुजरात सरकार करणार आहे. आपल्याला वेगवेगळी राज्य देतील. पाणबुडी पर्यटन सुरू करणारं राज्य कोणतं आहे? गुजरात राज्य आहे. सुरुवातीला हा प्रकल्प मी म्हटलं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये येणार होता, नंतर हा गुजरातमध्ये गेला आहे. आणि कोठे हा पाणबुडी पर्यटन सुरू केले जात आहे? तर द्वारका बेटापाशी सुरू केले जात आहे. कोठे सुरू केले जात आहे? द्वारका. एक छोटंसं बेट आहे, या बेटापाशी हे सुरू केले जात आहे. द्वारका बेट. पाणबुडी पर्यटन कुठं सुरू केलं जात आहे? कोणत्या राज्यात सुरू केलं जात आहे? गुजरात राज्यात सुरू केलं जात आहे. द्वारका बेटापाशी सुरू केलं जातं. आणि गुजरात सरकारने याच्यासाठी एक करार पण केला आहे. कोणाशी करार केला आहे? तर माझगाव डॉक लिमिटेडशी करार केला आहे. गुजरात सरकारने याच्यासाठी एक करार केला आहे. कोणाशी? माझगाव डॉक लिमिटेड याच्याशी करार केला. या देशातील पहिलं पाणबुडी पर्यटन सुरू करण्यासाठी गुजरात राज्याने कोणाशी करार केलेला आहे? MDL माझगाव डॉक लिमिटेडशी करार केलेला आहे. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं. आता ही जी पाणबुडी आहे की सुरुवातीला द्वारका शहर होतं, आपण म्हणतो की ते पाण्यामध्ये बुडालं, तिथे जाऊन ते लोकांना दाखवणार आहेत, पाण्याच्या खाली जाऊन दाखवणार आहेत, म्हणून याला म्हटले पाणबुडी पर्यटन सुरू केले जाणार आहे. मग जी पाणबुडी लोकांना खाली घेऊन जाणार आहे त्याच्यामध्ये किती प्रवासी असतील, त्या पाणबुडीचं वजन किती असेल याचा जर तुम्ही विचार केला तर ही पाणबुडी जी खाली पाठवली जाणार आहे त्या पाणबुडीचं वजन आहे 35 टन. 35 टन. लक्षात आलं? आता ही पाणबुडी किती प्रवासी वाहून नेऊ शकते? प्रवासी वाहून नेण्याची क्षमता किती आहे या पाणबुडीची याचा जर तुम्ही विचार केला तर जवळजवळ ही 30 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. या पाणबुडीची क्षमता 30 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. आणि सुरुवातीला हा प्रकल्प महाराष्ट्रामधील सिंधुदुर्गमध्ये होणार होता, पण पुढे तो गुजरातमध्ये गेलेला आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारे कोणतं राज्य देशातील पहिलं पाणबुडी पर्यटन सुरू करत आहे? गुजरात राज्य सुरू करत आहे. कोठे सुरू करत आहे? द्वारका बेटापाशी सुरू करत आहे. द्वारका बेटापाशी काय केले जाणार आहे? द्वारका हे शहर होतं पूर्वी श्रीकृष्णाचं, ते पाण्यामध्ये बुडालं. द्वारका ह्या शहराची निर्मिती केली होती श्रीकृष्णानं, ते पाण्यामध्ये बुडालं. मग ते शहर कसं होतं हे लोकांना पर्यटनाच्या माध्यमामधून दाखवून द्यायचं आहे. मग त्यासाठी एक पाणबुडी आहे, त्या पाणबुडीचं वजन 35 टन आहे. ती पाणबुडीची किती प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे? तर 30 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. गुजरात सरकारनं हे देशातलं पहिलं पाणबुडी पर्यटन सुरू करण्यासाठी कोणाचे सहकार्य घेतले आहे, कोणाची मदत घेतलेली, कोणाशी करार केलेला आहे? तर MDLशी करार केला आहे, माझगाव डॉक लिमिटेडशी करार केलेला आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. केरळ औषध नियंत्रण विभागानं राज्यात प्रतिजैविकांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू केलं आहे? कशासाठी काय ऑपरेशन सुरू केले? कोणत्या राज्याने सुरू केले? कोणत्या राज्यानं हे पण आपल्याला विचारते. केरळ औषध नियंत्रण विभागानं राज्यात प्रतिजैविकांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ऑपरेशन सुरू केलं आहे. त्या ऑपरेशनचं नाव काय? त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन अमृत. आपल्याला विचारतील ऑपरेशन अमृत कोणत्या राज्यामार्फत सुरू करण्यात आलेलं आहे?
ऑपरेशन अमृत केरळ राज्यानं सुरू केलं आहे. ऑपरेशन अमृत केरळ औषध नियंत्रण विभागानं राज्यात प्रतिजैविकांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑपरेशन अमृत नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे. लक्षात आलं. आपल्याला उलटा पण प्रश्न विचारतील की प्रतिजैविकांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑपरेशन अमृत खालीलपैकी कोणत्या राज्यानं सुरू केलेलं आहे. केरळ राज्यानं सुरू केलं आहे. आपण म्हटलं केरळ औषध नियंत्रण विभागानं सुरू केलं आहे आणि दोन्ही प्रकारे हा प्रश्न येऊ शकेल, तर हे लक्षामध्ये ठेवायचं. ऑपरेशन अमृत केरळ सरकारचं आहे. पुढे जाऊयात. 1 जानेवारी 2024 रोजी मुलींची पहिल्या सैनिक शाळेचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं. 1 जानेवारी 2024ला काय झालंय? मुलींच्या पहिल्या सैनिक शाळेचं उद्घाटन झालंय. कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? मथुरा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मथुरा हे नाव तुम्ही नक्की ऐकलं असाल. श्रीकृष्णाची जर तुम्ही उपासना करत असाल तर हे नाव नक्की तुम्हाला माहीत असेल. तर अशा प्रकारे 1 जानेवारी 2024 रोजी मुलींचे पहिल्या सैनिक शाळेचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर मथुरा उत्तर प्रदेश या ठिकाणी करण्यात आलं. शाळेचं नाव काय होतं? शाळेचं नाव होतं संविद गुरुकुलम गर्ल्स सैनिक स्कूल. काय नाव आहे? संविद गुरुकुलम गर्ल्स सैनिक स्कूल. त्या शाळेचं नाव काय आहे? त्या शाळेचे नाव संविद गुरुकुलम गर्ल्स सैनिक स्कूल आहे. तशा प्रकारे 1 जानेवारी 2024ला मुलींच्या पहिल्या सैनिक शाळेचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? मथुरा उत्तर प्रदेश. भागीदारी पद्धतीनं अशा सैनिक स्कूलचं उद्घाटन केलं गेलेलं आहे. आणि भागीदारी पद्धतीने म्हणजे काय? मग हा जो उपक्रम सुरू केला आहे सैनिक मुलींसाठी सैनिक स्कूल स्थापन करण्याचा, तर किती स्कूल स्थापन केली जाणार आहेत अशा प्रकारचे? तर अशा प्रकारचे जवळजवळ 100 स्कूल सुरू केले जाणार आहेत. लक्षात आलं. तर हा भागीदारी पद्धतीने राबवलेला प्रकल्प आहे. याच्यामार्फत 100 स्कूल अशा प्रकारचे तयार केले जाणार आहेत. पण आपल्याला काय विचारलं आहे की मुलींच्या पहिल्या सैनिक शाळेचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? मथुरा उत्तर प्रदेश या ठिकाणी करण्यात आलं. त्या शाळेचं नाव काय? संविद गुरुकुलम गर्ल्स सैनिक स्कूल. 100 स्कूल अशा पद्धतीने उभारले जाणार आहेत. पुढे जाऊयात. कॅनडा या ठिकाणच्या कोणत्या गँगस्टरला भारतानं बेकायदेशीर कारवायांसाठी प्रतिबंध कायद्याअंतर्गत दहशतवादी घोषित केलेला आहे? कॅनडा आणि भारतामध्ये वाद चालू आहे आणि त्या वादामध्ये हा एक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की कॅनडा येथील एक गँगस्टर आहे की त्या गँगस्टरला भारतामध्ये ज्या काही बेकायदेशीर त्यानं कारवाया केल्यात त्या कारवायांसाठी दहशतवादी घोषित केलं आहे. त्याचं नाव काय? गोल्डी ब्रार असं त्याचं नाव आहे. गोल्डी ब्रार असं त्याचं नाव आहे. गोल्डी ब्रार. कॅनडा येथील गोल्डी ब्रार या गँगस्टरला भारतानं बेकायदेशीर कारवायांसाठी प्रतिबंध कायद्याअंतर्गत दहशतवादी घोषित केलेला आहे. लक्षात आलं. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पहा. भारतानं 1 जानेवारी 2024ला कोणत्या देशाबरोबर केलेल्या द्विपक्षीय कराराअंतर्गत आपापल्या अणुप्रकल्पांच्या यादींची देवाणघेवाण केलेली आहे? भारताच्या शेजारचा देश पाकिस्तान याच्याशी कोणत्या देशाबरोबर केलेल्या द्विपक्षीय कराराअंतर्गत? पाकिस्तान या देशाशी केलेल्या द्विपक्षीय कराराअंतर्गत काय करावं लागतं की आपापल्या अणुप्रकल्पांच्या यादींची देवाणघेवाण करावी लागते. आणि दोन्ही देशामध्ये अशी देवाणघेवाण होते. 1992 पासून ही देवाणघेवाण सुरू असलेली आपल्याला दिसतं. काय होतं अशा प्रकारची देवाणघेवाण केल्यामुळं? तर दोन्ही देश जे आहेत ते एकमेकांच्या आण्विक केंद्रावरती हल्ला करण्यापासून रोखले जातात.
या उद्देशानं ही देवाणघेवाण होते. लक्षात आलं. तशा प्रकारे या करारावर स्वाक्षरी भारतानं केलेली होती 1988 मध्ये, पण प्रत्यक्षामध्ये हा करार कधी अंमलात आला तर 1991 मध्ये अंमलात आलेला होता. आणि करार अंमलात आल्यानंतर 1992 पासून या माहितीची देवाणघेवाण पाकिस्तान बरोबर आपण करतो, की दोन्ही देशांना एकमेकांची जी आण्विक केंद्र आहेत ते आण्विक केंद्र माहिती असली पाहिजेत, आणि एकदा का माहिती असली की मग त्याच्यावरती हल्ला करण्यापासून रोखलं जातं. तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे की पाकिस्तान या देशाबरोबर केलेल्या द्विपक्षीय कराराअंतर्गत आपापल्या अणुप्रकल्पांच्या यादीची देवाणघेवाण केली जानेवारी 2024 मध्ये. याच्यानंतर केंद्र सरकारनं 31 डिसेंबर 2023 रोजी कोणत्या फुटीरतावादी गटावर 5 वर्षांसाठी बंदी घातलेली आहे. म्हणजे कोणकोणत्या दहशतवादी संघटनांवर बंदी घातली हे पण आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की कोणता फुटीरतावादी गट आहे. त्या फुटीरतावादी गटाचं नाव आहे तेहरीक ए हुरियत. तेहरीक ए हुरियत. तेहरीक ए. याच्या अगोदर मी तुम्हाला आणखी एक सांगितलं होतं, सिमीवरती पण बंदी घातली आहे आणि याच्यावरती पण बंदी घातली. तेहरीक ए हुरियत या गटावर 31 डिसेंबर 2023ला केंद्र सरकारनं 5 वर्षासाठी बंदी घातली आहे. तुम्ही एक नाव ऐकलं असेल, फुटीरतावादी गटाचा एक नेता होता काश्मीरमध्ये, त्यांचं नाव होतं सय्यद अली शाह गिलानी. पाकिस्तान समर्थक. काही लोक आपल्या देशामध्ये राहतात आणि पाकिस्तानचं समर्थन करतात. मग त्यापैकीच हे एक महाशय होता की ज्यांचं नाव होतं सय्यद अली शाह गिलानी. सय्यद अली शाह गिलानी. सय्यद अली शाह गिलानी यांचा हा गट होता. या फुटीरतावादी गटावरती 5 वर्षासाठी केंद्र सरकारनं बंदी घातलेली आहे. तेहरीक हे हुरियत हे नाव लक्षामध्ये ठेवा. पुढे जाऊयात. डेझर्ट सायक्लोन 2024 हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या 2 देशांमध्ये पार पडलाय नुकताच. डेझर्ट सायक्लोन 2024 भारत आणि UAE मध्ये पार पडलाय. पहिली आवृत्ती आहे ही. भारत. तुम्हाला विधानामध्ये दिलं की ही पहिली आवृत्ती होती, तर हो, ही पहिली आवृत्ती आहे. डेझर्ट सायक्लोन 2024 ही पहिली आवृत्ती कोठे पार पडली, कोणत्या 2 देशांमध्ये, भारत आणि UAE मध्ये पार पडली. कोठे पार पडली आहे? राजस्थानमध्ये पार पडली आहे. डेझर्ट सायक्लोन 2024 कोठे पार पडली आहे? राजस्थानमध्ये पार पडलेली आहे. राजस्थानमध्ये पार पडलेली आहे. पहिली आवृत्ती असं मी म्हणतात. या ठिकाणी कधी पार पडली आहे तर 2 ते 15 जानेवारी 2024च्या दरम्यान हा संयुक्त लष्कर सराव पार पडला आहे, ज्याला डेझर्ट सायक्लोन 2024 असं म्हणतात. लक्षात आलं. डेझर्ट सायक्लोन 2024 हा लष्करी सराव आला की आपल्या लक्षात आलं पाहिजे भारत आणि UAE मध्ये पार पडलाय आणि 2024 मध्ये ही पहिलीच आवृत्ती होती, हे पण लक्षात ठेवायचं. राजस्थानमध्ये एक ठिकाण आहे, त्या ठिकाणाचं नाव आहे महाजन फायरिंग रेंज. तर ह्या महाजन फायरिंग रेंज या ठिकाणी हा संयुक्त लष्करी सराव पार पडलेला आपल्याला दिसतो. लक्षात आलं. डेझर्ट सायक्लोन 2024 भारत आणि UAEच्या दरम्यान पार पडलेला लष्करी सराव आहे. पुढे जाऊ. भारताद्वारे आयोजित बहुराष्ट्रीय नौदल सराव मिलन 2024 कोणत्या ठिकाणी पार पडला? बहुराष्ट्रीय नौदल सराव मिलन 2024 कोणत्या ठिकाणी पार पडला? आंध्र प्रदेशामध्ये पार पडला, विशाखापट्टणम या ठिकाणी. विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी पार पडला. लक्षात आलं. मिलन 2024 भारताद्वारे आयोजित. कोणी आयोजित केला होता? भारतानं आयोजित केला होता. कशाचा सराव होता? बहुराष्ट्रीय नौदल सराव होता. बहुराष्ट्रीय नौदल सराव. मग बहुराष्ट्रीय नौदल सरावामध्ये किती देशांचा सहभाग होता? हे जे आपण म्हणतोय बहुराष्ट्रीय नौदल सराव, तर याच्यामध्ये 50 देश होते बहुराष्ट्रीय म्हणताना, हे पण लक्षात ठेवा. 50 देशांचा सराव आहे हा. भारताद्वारे आयोजित बहुराष्ट्रीय नौदल सराव मिलन 2024 कोणत्या ठिकाणी पार पडला? विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी पार पडलाय फेब्रुवारी 2024 मध्ये.
कितवी आवृत्ती होती ही जी आवृत्ती पार पडली आहे 2024 मध्ये, ही 12वी आवृत्ती आहे. ही 12वी आवृत्ती आहे. ही जी पार पडलेली ती 12वी आवृत्ती, मिलन 2024. आता एक गोष्ट सांगतो, या ठिकाणी किती देश तुम्हाला दिसतात? 50 देश याच्यामध्ये सहभागी झाले होते. पण याची सुरुवात ज्यावेळी 1995 मध्ये झाली त्यावेळी भारताबरोबर फक्त 4 देशांचा सहभाग होता. आज 50 देश आहेत. त्यावेळी इंडोनेशिया, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड हे 4च देश भारताबरोबर होते 1995 मध्ये. आणि आजचा जर आपण विचार केला तर 12वी आवृत्ती झाली आहे 2024 मध्ये आणि 50 देशांनी याच्यामध्ये सहभाग घेतलाय. म्हणजे भारतानं 4 देशांच्या सहभागासह 1995 मध्ये सुरुवात केली आणि आत्ताचा जर विचार केला 2024 मध्ये तर 50 देशांचा सहभाग तुम्हाला दिसून येतो. म्हणजे भारताचं सामर्थ्य तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. लक्षात आलं? मिलन 2024 कोठे पार पडला? विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश या ठिकाणी पार पडला. फेब्रुवारी 2024 मध्ये पार पडला. 12वी आवृत्ती होती आपण म्हटलं. तशा प्रकारचं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे जाऊया. सी ड्रॅगन 2024 या बहुराष्ट्रीय सागरी सरावाचं आयोजन कोणत्या देशानं केलं होतं? सी ड्रॅगन 2024 या बहुराष्ट्रीय सागरी सरावाचं आयोजन करणारा देश कोणता होता? तुम्हाला ऑप्शन दिला, रशिया, चीन, अमेरिका. यापैकी नाही. काय लिहाल तुम्ही? सी ड्रॅगन 2024. ड्रॅगन म्हटले की आपल्याला चीन आठवतं, पण हे लक्षात ठेवायचं, हा जो बहुराष्ट्रीय सागरी सराव आहे याचं आयोजन अमेरिकेनं केलं होतं. अमेरिका. सी ड्रॅगन 2024 या बहुराष्ट्रीय सागरी सरावाचं आयोजन कोणत्या देशाने केलं होतं? अमेरिका या देशाने केलेलं होतं. कुठे केलेलं होतं? गुआम या ठिकाणी केलेलं होतं. गुआम नावाचं ठिकाण आहे अमेरिकेमध्ये. गुआम, अमेरिका. कोठे झाला होता हा? सी ड्रॅगन 2024 हा बहुराष्ट्रीय सागरी सराव याचं आयोजन अमेरिकेनं केलं. कुठे केलं? गुआम या ठिकाणी केलं. कधी झालाय? जानेवारी 2024 मध्ये. कितवी आवृत्ती पार पडली? 4थी आवृत्ती ही होती. ही 4थी आवृत्ती होती. अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. सी ड्रॅगन 2024 या बहुराष्ट्रीय सागरी सरावाचं आयोजन कुठे झालं? अमेरिकेमध्ये गुआम या ठिकाणी झालंय. 4थी आवृत्ती ही पार पडलेली आपल्याला दिसून येते. लक्षात आलं? पुढे जाऊयात. जानेवारी 2024 मध्ये पार पडलेला भारत जपान तटरक्षक दल सराव कोणतं नाव देण्यात आलं होतं? जानेवारी 2024 मध्ये पार पडलेल्या भारत जपान तटरक्षक दल सरावास कोणतं नाव देण्यात आलेलं होतं? भारत आणि जपानच्या दरम्यान तटरक्षक दल सराव झाला आहे. त्या सरावाला कोणतं नाव देण्यात आलेलं होतं? त्याला नाव देण्यात आलेलं होतं सहयोग कैजीन. सहयोग. कोणतं नाव देण्यात आलेलं होतं? कैजीन. सहयोग कैजीन हे नाव देण्यात आलं होतं. लक्षात आलं? जानेवारी 2024 मध्ये पार पडलेला भारत जपान तटरक्षक दल सरावास कोणतं नाव देण्यात आलेलं होतं? सहयोग कैजीन असं नाव देण्यात आलेलं होतं. कोठे पार पडला हा सराव? भारत आणि जपानच्या दरम्यान तटरक्षक दलाचा सराव चेन्नईमध्ये पार पडला. कोठे पार पडला? चेन्नई, बंगालचा उपसागर. सराव कुठे पार पडला? भारत आणि जपान यांच्यामध्ये तटरक्षक दलाचा सराव कोणत्या नावाने ओळखला गेला? तर सहयोग कैजीन या नावाने ओळखला गेला. कोणत्या ठिकाणी पार पडला? चेन्नई या ठिकाणी पार पडलाय. बंगालचा उपसागर. कधी पार पडलाय? जानेवारी 2024 मध्ये पार पडलाय. तशा प्रकारे हे जे सराव झालेले आहेत वेगवेगळे, त्यांना दिलेली नावं आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं? भारत जपानच्या दरम्यान सहयोग कैजीन नावाचा सराव झालेला हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढे जाऊयात. 20 ते 23 डिसेंबर 2023 रोजी पार पडलेला भारत थायलंड पहिला नौदल सराव कोणत्या नावानं ओळखला जातो? भारत आणि थायलंडच्या दरम्यान पहिला नौदल सराव पार पडला. महत्त्वाची गोष्ट आहे. भारत आणि थायलंडच्या दरम्यान
पहिला नौदल सराव पार पडलाय त्याला कोणत्या नावाने ओळखलं जातं? त्याला आयुथया सराव म्हटलं जातं. आयुथया, आयुथया, आयुथया असं नाव देण्यात आलेलं आहे. आयुथया असं नाव देण्यात आलेलं आहे. लक्षात आलं? इंग्लिशमध्ये आयुथया असं नाव देण्यात आलेलं आहे. तशा प्रकारे भारत आणि थायलंड यांच्या दरम्यान पहिला नौदल सराव पार पडलाय. पहिला पडलाय, महत्त्वाचा आहे. भारतातर्फे कोणत्या युद्धनौकेने सहभाग घेतलेला होता या सरावामध्ये? भारत, दुसरा प्रश्न मी तुम्हाला सांगतो. पहिला प्रश्न आपण पाहिला, भारत आणि थायलंड यांच्या दरम्यान पहिला नौदल सराव पार पडला, कोणत्या नावाने ओळखला जातो? आयुथया नावाने ओळखला जातो. या सहभागामध्ये, या नौदल सरावामध्ये भारतातर्फे कोणत्या युद्धनौकेने सहभाग घेतला होता? भारतातर्फे INS कुलिश या युद्धनौकेने सहभाग घेतलेला होता. INS कुलिश या युद्धनौकेने सहभाग घेतलेला होता. लक्षात आलं? 20 ते 23 डिसेंबर 2023ला पार पडलेला भारत थायलंड पहिला नौदल सराव आयुथया या नावाने ओळखला गेला. भारतातर्फे कोणत्या युद्धनौकेने याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता? या सरावामध्ये INS कुलिश या युद्धनौकेने सहभाग घेतलेला होता. तशा प्रकारे आता आयुथया हे नाव काय आहे? आपल्याकडे जसं अयोध्या नाव आहे त्या ठिकाणी, किंवा अयोध्या हे शहर म्हटले की आपली श्रद्धा जागृत होते. श्रीरामांविषयी असो किंवा त्यांच्या जन्मस्थानाविषयी असो, त्याचप्रमाणे अयोध्या शहर आहे. आणि मग अयोध्या आणि अयोध्या, अयोध्या आणि अयोध्या यांच्यामध्ये जे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहे त्याच्यावरती भर दिला गेला आणि त्याला उद्देशून आयुथया सराव असं नाव दिलंय या सरावाचं. लक्षात आलं? भारत थायलंड पहिला नौदल सराव आयुथया या नावाने का ओळखला जातो हे मी तुम्हाला सांगितलं. भारतातर्फे कोणत्या युद्धनौकेने याच्यामध्ये सहभाग घेतला हे मी तुम्हाला सांगितलं. INS कुलिश या युद्धनौकेनं सहभाग घेतलेला होता. आणखी एक युद्धनौका होती, तिचं नाव होतं INLCU 56. INLCU 56. तशा प्रकारे INS कुलिश या युद्धनौकानं या सरावामध्ये भाग घेतलेला होता. का महत्त्वाचा आहे? कारण भारत थायलंड यांचा पहिला नौदल सराव पार पडला आहे. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर पहा, भारत इजिप्त संयुक्त विशेष दलाचा सायक्लोन सराव कोणत्या ठिकाणी पार पडलाय? सायक्लोन सराव कोणत्या दोन देशांदरम्यान झाला असं पण विचारतील. कोणत्या दोन देशांदरम्यान झालाय? भारत आणि इजिप्त दरम्यान पार पडलाय सायक्लोन सराव. कोणत्या दोन देशांदरम्यान? म्हणजे या सरावांची नावं माहिती पाहिजे, देश पण आपल्याला माहिती पाहिजेत. मग थोडीशी रिव्हिजन केली, 2-4 दिवस तुम्ही याच्यावरती नुसती नजर टाकली, एकदा व्यवस्थित समजावून घेतल्यानंतर हे लक्षामध्ये राहील. सायक्लोन सराव असं आपण म्हणतात. कुठे पार पडला? इजिप्तमध्ये पार पडलाय, अनशास या ठिकाणी. कोठे पार पडलाय? अनशास, इजिप्त या ठिकाणी हा सराव पार पडलाय. भारत इजिप्त संयुक्त विशेष दलाचा सायक्लोन सराव कोणत्या ठिकाणी पार पडला? अनशास, इजिप्त या ठिकाणी हा सराव पार पडलाय. कधी झाला? फेब्रुवारी 2024 मध्ये. 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 दरम्यान हा सायक्लोन सराव पार पडलेला, इजिप्तमध्ये पार पडलेला. ही दुसरी आवृत्ती. पहिली आवृत्ती याची पार पडली ती भारतात पार पडली होती. आता 2024 मध्ये दुसरी आवृत्ती ती इजिप्तमध्ये पार पडलेली. लक्षात आलं? सायक्लोन सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला? संयुक्त विशेष दलाचा सराव होता भारत आणि इजिप्त यांच्या, या दोन देशांमध्ये. पुढे जाऊ. भारत किर्गिझिस्तान संयुक्त विशेष सैन्याचा खंजर नावाचा सराव भारतातील कोणत्या राज्यामध्ये पार पडला? खंजर नावाचा सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला असं पण डायरेक्ट विचारतील. तर खंजर नावाचा सराव
कुठे पार पडलाय? भारतामध्ये पार पडलेला आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा, बकलोह या ठिकाणी पार पडलाय हा सराव. बकलोह, बकलोह हिमाचल प्रदेश. या ठिकाणी पार पडलेला आहे. लक्षात आलं? कुठे पार पडला? आपण म्हटलं कोणत्या दोन देशांदरम्यान भारत किर्गिझिस्तान संयुक्त विशेष सैन्याचा कोणता सराव? खंजर नावाचा सराव पार पडलेला आहे. कोणत्या राज्यामध्ये पार पडला? हिमाचल प्रदेश राज्यामध्ये पार पडलाय, बकलोह या ठिकाणी. कधी झाला होता? जानेवारी ते फेब्रुवारी 2024च्या दरम्यान हा सराव पार पडला आणि या सरावाची ही 11वी आवृत्ती होती. 11वी आवृत्ती होती या सरावाची. अशा प्रकारे खंजर नावाचा सराव, प्रत्येक सराव व्यवस्थित लक्षात ठेवावा लागेल म्हणजे येणारा प्रश्न आपल्याला सहजपणे सोडवता येणार. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. भारत सौदी अरेबिया संयुक्त लष्करी सरावास कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? संयुक्त लष्करी सराव झालाय भारत सौदी अरेबियामध्ये. याला कोणतं नाव देण्यात आलेलं होतं? याला नाव दिलंय सदा तनसीक असं नाव दिलेलं आहे. सदा तनसीक असं नाव देण्यात आलेलं आहे. भारत सौदी अरेबिया संयुक्त लष्करी सराव, या सरावास कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? सदा तनसीक असं नाव देण्यात. पहिली आवृत्ती आहे ही पार पडलेली, पहिली आवृत्ती भारतामध्ये पार पडली आहे. आपण म्हटलं पहिली आवृत्ती, जिथे जिथे पहिली आवृत्ती ते नक्कीच आपल्यासाठी थोडंसं आणखी महत्त्वाचं बाकीच्यांपेक्षा, बाकीच्या सरावांपेक्षा. आणि आपण म्हणतोय कोणत्या दोन देशांमध्ये संयुक्त लष्करी सराव पार पडलाय? त्याला नाव दिलंय सदा तनसीक. भारत आणि सौदी अरेबिया दरम्यानचा हा सराव आहे. कुठे पार पडला? राजस्थानमध्ये आहे. एक महाजन फायरिंग रेंज नावाचं स्थान आहे, तर त्या ठिकाणी हा सराव पार पडला. राजस्थान, महाजन फायरिंग रेंज, राजस्थान, राजस्थान या ठिकाणी हा सराव पार पडला आहे. तशा प्रकारे भारत सौदी अरेबिया संयुक्त लष्करी सराव कोणत्या नावानं पार पडला? सदा तनसीक या नावाने पार पडला. पहिली आवृत्ती कोणत्या ठिकाणी पार पडला? महाजन फायरिंग रेंज, राजस्थान या ठिकाणी पार पडला. कधी पार पडला? जानेवारी फेब्रुवारी 2024च्या दरम्यान हा सराव पार पडलेला आपल्याला दिसून येतो. लक्षात आलं? सदा तनसीक असं नाव दिलं होतं. पहिली आवृत्ती होती, हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. भारत फ्रान्स UAE हवाई दल सराव कोणत्या समुद्रामध्ये पार पडला? म्हणजे भारत फ्रान्स UAE हवाई दल सराव झालेला आहे. कोणत्या समुद्रामध्ये पार पडला? हा पार पडला जानेवारी 2024 मध्ये. कोणत्या सरावामध्ये? अरबी समुद्रामध्ये. अरबी समुद्र, अरबी समुद्रामध्ये पार पडलाय. भारत फ्रान्स UAE हवाई दल सराव कोणत्या समुद्रामध्ये पार पडलाय? अरबी समुद्रामध्ये पार पडलाय जानेवारी 2024 मध्ये. पुढे जाऊयात. भारतीय हवाई दलानं 17 फेब्रुवारी 2024 रोजी पोखरण, जैसलमेर, राजस्थान या ठिकाणी केलेल्या सरावास कोणत्या नावाने ओळखलं जातं? हवाई दलाचा सराव केलाय 17 फेब्रुवारी 2024ला. कुठे झालाय हा? पोखरण, जैसलमेर, राजस्थान या ठिकाणी केलाय. या सरावास कोणतं नाव दिलं होतं? या सरावाला वायुशक्ती सराव असं म्हटलं गेलेलं होतं. वायुशक्ती सराव, वायुशक्ती सराव. वायुशक्ती सराव कधीपासून आयोजित केलं जातं तुम्हाला माहिती आहे? वायुशक्ती सराव हा सराव जो आहे तो आपण 1954 पासून आयोजित करतोय. 1954 पासून आयोजित करतोय. तशा प्रकारे भारतीय हवाई दलानं 17 फेब्रुवारी 2024ला पोखरण या ठिकाणी केलेल्या सरावास कोणत्या नावाने ओळखलं जातं? वायुशक्ती सराव या नावाने ओळखलं जातं. हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. नाटोनं आयोजित केलेल्या युरोपमधील सर्वात मोठा लष्करी सरावास कोणतं नाव देण्यात आलं होतं? नाटोनं आयोजित केलेल्या युरोपमधील सर्वात मोठ्या लष्करी सरावाला
कोणतं नाव देण्यात आलेलं होतं? त्याला नाव देण्यात आलं होतं स्टेडफास्ट डिफेंडर 2024. स्टेडफास्ट डिफेंडर 2024. नाटोचा जो लष्करी सराव पार पडलाय, युरोपमधील सर्वात मोठा लष्करी सराव होता. त्या लष्करी सरावास कोणतं नाव देण्यात आलेलं होतं? तर स्टेडफास्ट डिफेंडर 2024 हे नाव देण्यात आलेलं होतं. लक्षात आलं? पुढे जाऊया. मार्च 2024 मध्ये पार पडलेला धर्मा गार्डियन हा संयुक्त लष्करी सराव भारतानं कोणत्या देशाबरोबर केलेला आहे? धर्मा गार्डियन हा लष्करी सराव भारतानं कोणत्या देशाबरोबर केलाय? संयुक्त लष्करी सराव होता. जपान या देशाबरोबर केलाय. धर्मा गार्डियन सराव जपान या देशाबरोबर केलेला आहे. मार्च 2024 मध्ये पार पडलेला धर्मा गार्डियन हा संयुक्त लष्करी सराव भारतानं कोणत्या देशाबरोबर केला? जपान या देशाबरोबर. कोणत्या ठिकाणी? पुन्हा राजस्थान या ठिकाणीच पार पडला. मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या अगोदर पण, महाजन फायरिंग रेंज नावाचं स्थान आहे, त्या ठिकाणी राजस्थानमध्ये हा सराव पार पडला आहे. भारत आणि जपानचा संयुक्त लष्करी सराव. काय नाव दिलं होतं? धर्मा गार्डियन असं त्याचं नाव दिलेलं होतं. तर हा लष्करी सराव पार पडलेला आहे. फेब्रुवारी मार्च 2024 दरम्यान हा लष्करी सराव पार पडलेला आपल्याला दिसून येतं. पुढे जाऊया. भारत मालदीव श्रीलंका तटरक्षक दलांचा सराव मालदीव या ठिकाणी पार पडला. या सरावास कोणतं नाव देण्यात आलं होतं? तर कोणाकोणाचा पार पडलाय पहा. भारतीय, मालदीव, श्रीलंका या 3 देशांचा तटरक्षक दलांचा सराव मालदीव या ठिकाणी पार पडला. या सरावास कोणतं नाव देण्यात आलेलं होतं? या सरावाला दोस्ती 16 हे असं नाव देण्यात आलेलं होतं. दोस्ती 16 असं नाव देण्यात आलेलं होतं या सरावाला. दोस्ती 16 हा सराव कोणत्या देशांदरम्यान पार पडला हे पण विचारतील. तर भारत, मालदीव, श्रीलंका या 3 देशांदरम्यान पार पडला. हे लक्षामध्ये ठेवायचं. फेब्रुवारी 2024 मध्ये हा सराव झालेला आहे. महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये एक निरीक्षक देश होता. निरीक्षक देश कोणता होता? याच्यामध्ये बांगलादेश हा निरीक्षक देश होता. निरीक्षक देश कोणता होता? बांगलादेश होता. तशा प्रकारे भारत, मालदीव, श्रीलंका तटरक्षक दलांचा सराव मालदीव या ठिकाणी पार पडला. या सरावाला कोणतं नाव देण्यात आलं होतं? दोस्ती 16 हे नाव देण्यात आलेलं होतं. लक्षात आलं? आणि निरीक्षक देश कोणता होता? तर बांगलादेश होता. पुढे जाऊयात. शांती प्रयास. आता या ठिकाणी फॉन्ट आपल्याला चेंज झालेला दिसतं. शांती प्रयास IV हा सर्वात मोठा बहुराष्ट्रीय शांतता सराव कोणत्या ठिकाणी पार पडला? शांती प्रयास 4 IV हा सर्वात मोठा बहुराष्ट्रीय शांतता सराव कोणत्या ठिकाणी पार पडला आहे? नेपाळमध्ये पार पडला आहे. पंचखल नेपाळ या ठिकाणी पार पडला आहे. शांती प्रयास IV हा सर्वात मोठा बहुराष्ट्रीय शांतता सराव कोणत्या ठिकाणी पार पडला? पंचखल, नेपाळ या ठिकाणी. अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचे. कधी? फेब्रुवारी मार्च 2024च्या दरम्यान हा सराव पार पडलेला दिसतो. हे लक्षामध्ये ठेवायचं. हा सराव कोणी आयोजित केलेला होता? नेपाळच्या लष्करानं आयोजित केलेला होता आणि युनायटेड स्टेट्सनं आयोजित केलेला हा सराव आहे. तशा प्रकारे हा सराव पार पडलेला आहे. कोणत्या ठिकाणी? तर हे पण लक्षामध्ये ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. समुद्र लक्ष्मण हा नौदल सराव भारतानं कोणत्या देशाबरोबर केला आहे? समुद्र लक्ष्मण हा नौदल सराव पार पडला आहे. कोणत्या देशाबरोबर भारतानं केला आहे? फेब्रुवारी मार्च 2024 दरम्यान हा सराव झालेला आपल्याला दिसून येतो. कोणत्या देशाबरोबर भारतानं केला आहे? मलेशिया या देशाबरोबर भारतानं केला आहे. समुद्र लक्ष्मण हा नौदल सराव भारतानं कोणत्या देशाबरोबर केला? मलेशिया देशाबरोबर केला. कोणत्या ठिकाणी हा सराव पार पडला? विशाखापट्टणममध्ये पार पडला, आंध्र प्रदेश. विशाखापट्टणम कुठे पार पडला?
विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी हा पार पडलेला आहे. तशा प्रकारे समुद्र लक्ष्मण हा नौदल सराव भारतानं कोणत्या देशाबरोबर केलेला आहे? मलेशिया या ठिकाणी, मलेशिया देशाबरोबर भारतानं हा सराव केला आहे. कुठे पार पडला? विशाखापट्टणम या ठिकाणी पार पडला. ही कितवी आवृत्ती होती? तिसरी आवृत्ती होती. तिसरी आवृत्ती. ही कितवी आवृत्ती पार पडलेली आहे? तिसरी आवृत्ती पार पडलेली आहे. आणि याच्यामध्ये कोणत्या युद्धनौकेने सहभाग घेतला होता? त्या युद्धनौकेचं नाव काय? INS किल्टन या युद्धनौकेने सहभाग घेतलेला होता. या सरावामध्ये कोणत्या युद्धनौकेने सहभाग घेतला होता? INS किल्टन. किल्टन या युद्धनौकेने सहभाग घेतला होता. तर अशा प्रकारे समुद्र लक्ष्मण हा नौदल सराव भारतानं कोणत्या देशाबरोबर केला आहे? INS किल्टन या देशाबरोबर केलेला आहे. लक्षात येतं? कितवी आवृत्ती आहे? आवृत्ती तिसरी आहे. मलेशिया देशाबरोबर केलाय. कुठे पार पडला? विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. कोणती युद्धनौका सहभागी होती? INS किल्टन ही युद्धनौका सहभागी होती. पुढे जाऊयात. भारताच्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचा सराव पोखरण जैसलमेर राजस्थान येथे पार पडला. या सरावास कोणतं नाव देण्यात आलं होतं? भारताच्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांचा सराव पार पडला राजस्थानमध्ये. तर याला किंवा या सरावाला कोणतं नाव देण्यात आलेलं होतं? तर या सरावाला भारत शक्ती सराव असं नाव देण्यात आलेलं होतं. भारत शक्ती सराव. या सरावास कोणतं नाव देण्यात आलेलं होतं? भारत शक्ती सराव असं नाव देण्यात आलेलं होतं. लक्षात आलं? मार्च 2024 मध्ये हा सराव पार पडला. याचे घोषवाक्य सुद्धा होतं. याचं घोषवाक्य होतं स्वदेशीकरणाद्वारे सक्षमीकरण. घोषवाक्य स्वदेशीकरणाद्वारे सक्षमीकरण. घोषवाक्य होतं याचं. या सरावाचं घोषवाक्य होतं स्वदेशीकरणाद्वारे सक्षमीकरण, आत्मनिर्भर भारत. तशा प्रकारे भारताच्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचा सराव राजस्थानला पार पडलाय पोखरण या ठिकाणी. या सरावास कोणतं नाव देण्यात आलेलं होतं? भारत शक्ती सराव असं नाव देण्यात आलेलं होतं. याचं घोषवाक्य कोणतं होतं? स्वदेशीकरणाद्वारे सक्षमीकरण हे याचं घोषवाक्य होतं. यानंतरचा आजचा आपला शेवटचा प्रश्न पहा. भारत अमेरिका तटरक्षक दलाच्या संयुक्त सरावामध्ये अमेरिकेचं कोणतं जहाज सहभागी झालं होतं? भारत अमेरिका तटरक्षक दलाच्या संयुक्त सरावामध्ये कुठे सराव पार पडला आहे? पोर्ट ब्लेअर या ठिकाणी पार पडला हा सराव. आणि मग आपल्याला विचारलं आहे की अमेरिकेचं कोणतं जहाज याच्यामध्ये सहभागी झालेलं होतं? त्या जहाजाचं नाव होतं USCGC बर्थोल्फ जहाज. बर्थोल्फ जहाज. USCGC बर्थोल्फ जहाज याच्यामध्ये सहभागी झालं होतं. भारत अमेरिका तटरक्षक दलाच्या संयुक्त सरावामध्ये अमेरिकेचं कोणतं जहाज सहभागी झालं होतं? USCGC बर्थोल्फ जहाज हे सहभागी झालं होतं. कधी झालं होतं? हे झालं होतं मार्च 2024 मध्ये. म्हणजे 9 ते 10 मार्च 2024 मध्ये हा सराव पार पडलाय. कोणत्या ठिकाणी पार पडला? मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, पोर्ट ब्लेअर. पोर्ट ब्लेअर या ठिकाणी पार पडलाय हा सराव. तशा प्रकारे भारत अमेरिका तटरक्षक दलाच्या संयुक्त सरावामध्ये अमेरिकेचं कोणतं जहाज सहभागी झालं होतं असं आपल्याला विचारलं तर USCGC बर्थोल्फ जहाज सहभागी झालं होतं. पोर्ट ब्लेअर या ठिकाणी हा सराव पार पडला आहे मार्च 2024 मध्ये. तशा प्रकारे संरक्षण विषयक घडामोडी ह्या आपण जानेवारी ते मार्च 2024 दरम्यानच्या पाहिल्या. मग याच्यामध्ये आणखी काही महत्त्वाचे प्रश्न जर मला आढळून आले
तर आपण त्याचा चौथा भाग पण घेऊयात, पण सध्या हा भाग या ठिकाणी संपलेला आहे। या ठिकाणी आपण नवीन घडामोडींसह पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा।